आज 27 फेब्रुवारी आणि आजचा दिवस म्हणजे सर्वांचे लाडके वि. शिरवाळकर, विष्णू वामन शिरवाळकर म्हणजेच कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस आणि आजच्या दिवशी मराठी राजभाषा गौरव दिवस साजरा केला जातो। मग आज आपण सगळ्यांनी मराठी असण्याचा, मराठी बोलण्याचा आणि मराठी ऐकण्याचा अभिमान बाळगला पाहिजे आणि आजचा दिवस खऱ्या अर्थाने आनंदाने साजरा करण्याचा दिवस आहे। हा दिवस आनंदाने साजरा करण्यासाठी आपण केवळ त्यावर बोलणं किंवा आपले विचार मत व्यक्त करणं एवढंच नाही, तर आपण आपल्या पुढच्या पिढीला आपल्या मराठी भाषेचं सखोल ज्ञान कसं देणार किंवा आपल्या मराठी भाषेचं साहित्य लेखन मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याची ओळख करून देणं आपल्या मुलांना, विद्यार्थ्यांना, शिक्षकांनी शाळेतून आणि आपल्या पालकांनी घरातून आपल्या मुलांना मराठी भाषेची ओळख करून दिली पाहिजे। मराठी भाषेचं वाचन, लेखन हे उत्तमरित्या शिकवलं पाहिजे। अगदी लहानपणापासून मुलांना वर्णमालेपासून सुरुवात करून अगदी मुलांना जोडाक्षरे किंवा श शामृगाचा आणि श षटकोनाचा याच्यातील फरक काय इथपर्यंत आपण मुलांना मराठीचं सखोल ज्ञान द्यायचे। मुलं आज इंग्लिश मीडियममध्ये शिकतात आणि मग इंग्लिश फाडफाड बोलतात आणि त्यांना मराठीची मात्र लाज वाटते, कमीपणा वाटतो। का तर मराठी बोललं म्हणजे तो अज्ञान होतो, केवळ इंग्लिश बोलला तरच तो एज्युकेटेड वाटतो, असा समज मुलांमध्ये निर्माण झालेला आहे। खऱ्या अर्थाने आधी हा जो समज आहे तो मुलांचा दूर करणं खूप गरजेचं आहे। आज मराठी भाषा, मराठी शिक्षण आणि मराठी शाळा याला अनन्य साधारण महत्त्व आहे, पण ते आपण घरातूनच आपल्या मराठी संस्कृतीची ओळख मुलांना करून दिली पाहिजे। मग ती ओळख कशी करून देणार बरं? आपण जे सण उत्सव साजरा करतो, आता त्या प्रत्येक मराठी सणामागे काही ना काही कारण आहेत, महत्त्व आहे। ते महत्त्व मुलांना सांगितलं पाहिजे, मुलांना वेगवेगळ्या पद्धतीने ते समजवलं पाहिजे आणि त्यावर कधी मुलांना लेख लिहायला सांगा, निबंध लिहायला सांगा, माहिती लिहायला सांगा। याच्यामुळे मुलांना मराठी लेखनाची सवय तर लागेल, पण मराठीतून विचार करण्याची सवय लागेल आणि कधी जर तो लेख आपण वर्तमानपत्रात वगैरे जाहीर केला किंवा दिला तर मुलांना अजून लेखनाची मराठी सवय लागेल। त्यामुळे मुलं वेगवेगळ्या साहित्य लेखनासोबत साहित्य वाचनाची पण सवय लागेल आणि याच्यामुळे मुलांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होईल। बघा, सगळ्या भाषा माणसाने शिकल्या पाहिजेत, पण आपली मूळता मराठी ही आपलं मूळ आहे आणि जर आपण उकरून टाकलं तर आपल्या जीवनाला पोकळता किंवा खोकलेपणा येईल। म्हणून असं होणार नाही। मी मराठी आहे, मी मराठी बोलतो, मराठी ऐकतो, मराठी लिहितो आणि मराठी वाचतो, याचा मला अभिमान असला पाहिजे आणि हा अभिमान तेव्हाच असेल जेव्हा आपण आपल्या घरातून मुलांना मराठी लिहिण्याची, वाचण्याची आणि मराठी विचारांची सवय करायची, जास्तीत जास्त वाचनाची संधी मुलांना उपलब्ध करून द्यायची। यासाठी तुम्ही लायब्ररी जॉईन करा, मुलांच्या आवडीने त्यांना वेगवेगळे पुस्तकं घेण्यासाठी बाजारात न्या, वेगवेगळ्या पद्धतीचे पुस्तकं मुलांना वेगवेगळ्या रंगाची, चित्रांची लहानपणापासून मुलांना वाचनाची सवय द्या। यामुळे होतं काय की मुलांना वाचनाची सवय लागते, मुलं बहुश्रुत होतात, अनेक गोष्टीचं ज्ञान त्यांना मिळतं आणि यासोबत मुलांना मराठीविषयी प्रेम, जिव्हाळा निर्माण होईल आणि तेही मग पुढे जाऊन आपल्या पुढच्या पिढीला त्या मराठी भाषेचा तेवढ्याच अभिमानाने प्रसार करतील, सांगतील आणि आपल्या जीवनात देखील आणतील। यासोबत मुलांना मराठी लेखनाची सवय लावण्यासोबतच आपण वेगवेगळ्या सण उत्सवाची माहिती लिहिणं, निबंध लिहिणं, तो छोट्या मोठ्या माध्यमातून म्हणजे जसं वर्तमानपत्रातून वगैरे आपण प्रसार करू, याच्यामुळे मुलांना स्फूर्ती मिळेल आणि मग ते जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे लिहिण्याचा, वाचनाचा त्यांना सवय लागेल। आणि याआधी मी मराठी लेखनाचे, वाचनाचे असे बरेचसे व्हिडिओ केलेले आहेत। अगदी सोप्या पद्धतीने आपण मुलांना मराठी लेखन, वाचन किंवा मराठी साहित्याची ओळख करणं, वाचनाची सवय लावणं, अशा अनेक गोष्टीवर माझे व्हिडिओ झालेले आहेत। त्या व्हिडिओची लिंक देखील मी या व्हिडिओच्या खाली देणारच आहे, हवं तर चेकआउट करू शकता। आता सध्याच्या परिस्थितीमध्ये मुलांना पत्र लिहिणं म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे किंवा ते काय प्रकारे हाच मुलांना माहिती नाही। पत्र आधी लिहत होतो
आणि पोस्टात जाऊन त्या टपाल पेटीमध्ये आपण पत्र टाकायचो आणि ते 4-5 दिवसांनी आपल्या नातेवाईकांना मिळायचं. मामा, मावशी, आजी, आजोबा यांना मिळत होतं आणि त्या पत्र मिळण्याचा जो आनंद होता तो आनंद आज आपण हरवून बसलेलो आहे. पत्र हे हरवलंय आणि मग हे पत्र, या पत्रातून ज्या आपल्या भावना व्यक्त करत होतो त्या भावना मात्र आता अगदी त्या गुपित झालेल्या आहेत. तर त्याला कुठेतरी आपण उजाळा दिला पाहिजे आणि मुलांना पत्रलेखनाची सवय लावा. जरी आज सध्या पत्र लिहिले जात नाही म्हणून एकदा तरी मुलांकडनं पत्र लिहून घ्या आणि याची सुट्टी, मेची सुट्टी, सण उत्सव, वाढदिवस याबद्दल छान असं पत्र लिहून आपण आपल्या मुलांना ते पत्र टपालपेटीत पाठवणं, पत्र पाठवणं, ते तिथं पोहोचणं, अशा सगळ्या गोष्टी कशा होतात याची मुलांना माहिती पण होईल आणि पत्र कसं लिहितात, पत्रातून आपले विचार कसे व्यक्त करतो आणि कसं पत्र आणण्यापासून लिहिण्यापर्यंत आणि लिहिण्यापासून तर ते पत्र पोहोचेपर्यंत आपल्या नातेवाईकांपर्यंत ते पत्र कसं पोहोचतं, अशा सगळ्या गोष्टीची माहिती मुलांना होईल आणि मुलांना त्याचा खूप असा चांगला अनुभव मिळेल. अशा वेगवेगळ्या गोष्टी करायच्या आहेत. यामुळे मुलांना खूप असा चांगला अनुभव पण मिळेल आणि शिकायला पण मिळेल. आणि महत्त्वाची गोष्ट, मराठीमधून जे सुविचार असतात, विचार संग्रह मुलांना करायला सांगा. यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे सुविचार ते वाचतील, लिहितील. कदाचित त्या कुठला हा सुविचार की त्यांच्या मनाला भावेल त्यानुसार त्यांना चांगले उत्तम असे विचाराकडे, वर्तनाकडे किंवा कृतीकडे नेऊ शकतात. असंही होऊ शकतो. म्हणून मुलांना सुविचार संग्रह करण्याची मुलांना आपण सवय लावली पाहिजे. यानंतर आपण जेव्हा मुलांना घेऊन बाहेर गेलो तर दुकानावरच्या ज्या मराठीतून लिहिलेल्या पाट्या असतात, दुकानाच्या ज्या पाट्या असतात त्या पाट्या वाचण्याची सवय मुलांना लावा. वरच्या पाट्या आहेत त्या पाट्या लिहिण्याच्या किंवा वाचण्याची जी सवय ही मी माझ्या मुलीला दिली होती. अगदी 4 ते 5 वर्षाची होती तेव्हापासून तिला मराठी छान असं वाचता येत होतं. वाचायला सुरुवात झाली होती तिची आणि मग त्यानंतर जसं तिची 8-10 वर्षाची झाली तर मग मी तिला त्या दुकानावर, कोणत्याही दुकानात गेलो, कुठेही गेलो बाजारात, तर बाजारात गेल्यानंतर ज्याही त्याला पाट्या दिसत होत्या त्या पाट्या वाचायची आणि मग त्यामध्ये कोणत्या चुका झाल्यात, म्हणजे व्याकरणदृष्ट्या बऱ्याच अशा चुका मिळाल्यात. पाट्या वाचण्याचा जो उपक्रम आम्ही सुरुवात केली, आम्ही बरेच दिवस म्हणजे जवळजवळ आम्ही 1 महिना हा उपक्रम राबवला. वेगवेगळ्या ठिकाणी जेव्हा आम्ही मुलीला नेत होती त्यावेळी तिला त्या दुकानावरील पाट्या वाचणं, त्या वाचताना त्यात कोणकोणत्या चुका आहेत त्या दर्शवणं, व्याकरणदृष्ट्या कुठल्या चुका आहेत या सगळ्या गोष्टी शिकवल्या. यामुळे काय झालं, मराठी वाचनाची तिला सवय लागली आणि दुसरी गोष्ट मराठी व्याकरण सुधारण्यास मदत झाली. कारण बऱ्याचशा अशा दुकानाच्या पाट्या असतात त्यात काना, वेलांटी, व्याकरणदृष्ट्या बऱ्याचशा अशा चुका करून ते लिहिलेल्या असतात, चुका असतात आणि मग त्या आपल्याही लक्षात येतात आणि आपल्या मुलांच्याही लक्षात येतात. हाही उपक्रम खूप छान आहे, तुम्ही राबवू शकतात. मुलांकडनं हा पण तुम्ही करून घेऊ शकतात. कारण यामुळे मुलांना बाहेर पडले की त्यांना निरीक्षणाची सवय लागते. त्यानंतर मुलं लहान असतील जेव्हा आपण त्यांना शिकवतो मराठी वाचायला, लिहायला, तर एकदमच त्याला माहिती लिहायला देणं, निबंध देणं, पत्र देणं हे शक्य नाही. तर तेव्हा आपण मुलांना आपल्या घरातील ज्या वेगवेगळ्या वस्तू आहेत, जसं आपल्या किचनमधल्या वस्तू, घरातील कोणत्याही वस्तू असेल तर मग त्यामध्ये त्याला आवडणाऱ्या वस्तू, त्या वस्तूंची नावं लिही किंवा घरात जी भांडीकुंडी आहेत त्या भांडीकुंडींची नावं लिही किंवा आपले जेवढे नातेवाईक आहेत त्यांची नावं लिही. अशा वेगवेगळ्या पद्धतीने आपण मुलांना लिहिण्याकडे नेऊ शकतो. आणि महत्त्वाची गोष्ट, वर्तमानपत्र, प्रत्येक मराठी माणसाच्या घरात मराठी वर्तमानपत्र असावं असं मला वाटतं. वर्तमानपत्र वाचण्याची मुलांना सवय नक्की असली पाहिजे.